हे बघा आता हे पप्पांनी एवढं काढून घेतलं. आता मी पण साईडचं काढायला लागतो. चला निघते. पण मला आता हे साईडचं जे आहे की नाही आतून अशी चिन्नी बसत नाही, त्यामुळे घोळ होते. इकडं काय बघा आता इकडं माझं चालू आहे बसून काम, कारण की हे जरा दमवा लागले त्यामुळे हळूहळू. तर तुम्हाला आवडते का इमारती सांगा का. हे बारीक माल पण आहे भरपूर एवढा, ते सगळा गोळा करून हातोडीच तुटली. हे बघा हे लाकूड मधनं हातोडीच निघाली. सगळं हे पोत्यात भरून वरून पहिला इथं आणून ठेवलं. बघा सगळ्या इथल्या विटा पण होत्या त्या पण नेल्या, सगळं चकाचक केले एकदम. आता फक्त आणि हे बघा आता सगळं क्लीन करून झालेलं आहे. आता बोर लावतो आणि मस्तपैकी ह्या भिंतींना पण पाणी मारतो आणि इथं पण. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या या व्लॉगमध्ये. तर गाईज बघा काल पप्पा आले रात्री आणि आज आता आम्ही दोघं फार्म हाऊसवर आलो आहे, कारण की पप्पांना पण बघायचं तर राहत नव्हतं. काम कुठंपर्यंत आले तिथं असताना पण फोन हेच की काम झालं का, काम झालं का. म्हणजे त्यांना एवढी काळजी. बघा तिकडे गेल्यात लग्नाला तर लग्न अटेंड करण्यात तिथनं फोन करायला लागल्यात, काय झालं मिस्त्री आल्यात काय गवंडे आल्यात. म्हणजे त्यांचं रुटीनच झालं होतं सोडा, त्यांना सवयच लागलेली इथं यायची कामं बघायची सगळी. आणि पप्पाच बघत होते. तुम्हाला माहिती आहे एवढं सगळं घराचं पूर्ण काम झालं शेतात सगळं पप्पांनीच हँडल केले. आणि आज बघा आता आम्ही दोघं जण आलोय. ॲक्च्युली जे वरचं स्लॅपवर ते आळी केली होती की नाही पाण्याचं, तर ते फोडायचं आहेत. मग ते आता आज मी आणि पप्पा दोघं जण आम्ही क्लीन करून घेणार आहोत. आणि पहिला आता पाणी मारून घेतो आहे ना पप्पा, पाणी मारून घेतो पहिला, कारण की वाळले खूप. तुम्हाला दाखवतो बघा, हे बघा पूर्ण भिंती वाळलेल्या आहेत वरच्या पॅराफिटच्या. तर पाणी मारून घेतो आणि मग नंतर ना ते वरचं काम करत बसतो. चला आता तुम्हाला थोड्या वेळ भेटतो. मला ॲक्च्युली गाईज येताना मी काही जेवलो नाही, चहा बिस्किट खाल्लं होतं तेवढ्यावरच मग तसंच निघलो. तर येताना बघा वडापाव घेऊन आलो खायला, कारण की भूक लागणार. दिवसभर आज इथंच थांबायचं आहे आम्हाला आणि ते सगळं वरचं साफसफाई करून घ्यायची आहे स्लॅपवरची. आज वेळ होता, पप्पा पण आल्यात आणि त्यांनी एकटे येणार दमणार, त्यापेक्षा म्हटलं मी पण येतो सोबत, दोघांनी हात लावून करूया. म्हणजे तुम्हाला एकट्याला दमल्यासारखं होणार नाही, कारण की काल प्रवास झाला आहे त्यांचा, त्यामुळं मी पण आलो आणि म्हटलं करून टाकू आज वेळ काढून. चला तर काही या वडापाव खायला. आणि आता आम्ही चालले वर कामाला. पप्पा गेले वर आणि मी मोटर लावत होतो, पण मोटरचा प्रॉब्लेम झाला आहे. जरा ड्राय रन व्हावं लागले, ड्राय रनला पडा लागल्यामुळं पाणी 5-6 सेकंद चालू राहते आणि बंद पडते. त्यामुळे म्हटलं आता जरा थांबू दे पाणी जरा. आणि वर आता पप्पा आल्या तर चिन्नी हातोडी घेऊन आणि तुम्हाला दाखवतो वर पप्पांचं काम. तर इकडं मी पण मदत करायला लागतो त्यांना. चला हे बघा आता हे पप्पांनी एवढं काढून घेतलं, आता मी पण साईडचं काढायला लागतो. चला काय पाणी बघा बोरचं बंद होते, 5-5 सेकंदाला बोर बंद व्हायला लागला, पण तरी पण कसं तर पाणी मारून घेतलेलं आहे फायनली मी. आणि ॲक्च्युली हे बघा आता पाणी मारून घेतलं, आता हे काढायला लागलोय. पण झाले काय विषय तुम्हाला सांगतो. हे जे आतली बाजू आहे ना तिथून चिन्नी मारायला लागते, पण भिंत असल्यामुळे चिन्नी तिथं बसत नाही. त्यामुळे आता अवघड झाले, बाहेरून एवढ्यानं काढायला लागायला लागली. जर आतून काढलं तर असं मोठं मोठं पोपडं निघते, आणि बाहेरून जर काढायचं म्हटलं तर एवढं तुकडं काढायला लागणार. म्हणजे वाळूची कण काढायला लागणार आहे मला आता. हे भिंत व्हायच्या आधीच काढून घ्यायला पाहिजे होतं, पण असू दे आता. ती मिस्त्री लोकांनी काही काढलं नाही, त्यामुळे आता आपल्यालाच करावं लागले. चला आता मग हळूहळू करून घेतो. आता पप्पांनी मधलं तर सगळं काढून घेतलंय बघा. बघायचं हे आता असं आतून मारली ना चिन्नी इथून असं, हे बघा अशी चिन्नी जर मारली तर हे असं टक निघते. पण मला आता हे साईडचं जे आहे की नाही आतून अशी चिन्नी बसत नाही, त्यामुळे घोळ होते. इकडून आतनं मारलं का नाही चांगलं निघते आणि फास्ट निघते. आता इकडून जरा मला मेहनत करावी लागणार नाही. पूर्ण बाउंड्रीची हे का पूर्ण बाउंड्रीची जी हे आहे की नाही आळं, ते मला आता असंच काढता लागणार आहे. त्यामुळे कारण की ते असं ठोकताना डोळ्यात ओढायला लागलं, त्यामुळे म्हटलं गॉगल घालून या. नाहीतर कामात एवढं रमलोय ना आम्ही तर आम्हाला ऊनच लागत नाही. एवढी धावपळ चालू आहे ना, पप्पा नव्हते तर शेतातली कामं घरातली कामं आणि मम्मीची आणि माझे व्हिडिओ कमी यायला लागल्यात. त्यासाठी मी प्रयत्न करत राहीन त्यातून पण वेळ काढून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा. तर काय झालं काय असं, मम्मी आज येणार होती इकडं काम करायला, पण तिकडं तिचं मिरचीचं चालू आहे, मसाल्याचं तुम्हाला माहितीच आहे, निवडी किंवा तयारी चालू आहे तिची, त्यामुळं तिला येता आलं नाही. मग पप्पा आणि मी आज आलो आहे. आणि तुम्हाला सांगतो हे बघा आता हे काढून ठेवलेलं ना पप्पांनी, ते सगळे मी अशी पोती भरून ठेवल्यात बघा. इकडे बघा हे अशी पोती भरून ठेवल्यात. आणि आता हे नंतर जाताना खाली घेऊन जाणार, वरचं सगळं स्वच्छ करून झाडून खाली घेऊन जाणार सगळं कचरा, कारण की गिलावं करताना परत त्यांना स्वच्छ पाहिजे ना, त्यामुळं आता काढून नेऊया. मला अपडेट देतो काय काय काम आत्ता केले आत्तापर्यंत. चला हे तुम्हाला आत्ता सांगितलं मी, हे जे मोठे खंकर होते का नाही मी असे पोत्यात भरून ठेवले इकडे साईडला. आता इथून जाताना खाली लगेच घेऊन जाता येते. आणि हे बाकी जे बारीक माल आहे ते पण भरणार आहे.
आणि इकडं आता बघा पप्पांनी एवढं काढून घेतले हातलं आणि तिकडं त्यांचं चालू आहे अजून काढायचं. मी पण इकडं काढत बसले हळूहळू. हे आता कडची जी बाजू आहे का नाही ती खूप दमवा लागल्या काय. एक तर ओल्ली आहे, पाणी असल्यामुळे ती लवकर फुटत नाही आणि बाहेरून फोडावं लागले. तर काय बघा आता इकडं माझं चालू आहे बसून काम, कारण की हे जरा दमवा लागले त्यामुळे हळूहळू बसून बसून करत चाललोय. पप्पांना जरा खाली पाठवलं, जरा आराम करा म्हटलं, काल प्रवास करून आलाय आणि उन्हात काय करू नका म्हटलं, तुम्ही जाऊन खाली बसा. ऊन आहे ॲक्च्युली पण वारा असल्यामुळं ना ऊन लागत नाही आहे, पण तरी पण म्हटलं त्यांना जावा खाली आराम करा. सर बघा गाईज पप्पा आता पारच घेऊन आलात. हे निघण नाही म्हणून पप्पा खाल्लं जाऊन पारच घेऊन आलात बघा चिडून. हे बघा हे दमवा लागले. मी बसून बसून एवढं काढलं बघा, किती उशीर झाला एवढंच काढायला लावले जवळ. ते बघा. तर गाईज आता जरा खाली आलो आम्ही, खाली लावली होती, आता इकडे सावली आल्या तर इकडे घेऊन आणून लावलो. आणि गाईज आता मी इमरती खातोय. पप्पांनी गावावरून इमरती घेऊन आल्यात येताना, माझी तर खूप फेवरेट आहे, त्यासाठी मी पप्पांना येताना आणायला लावली होती. तर तुम्हाला आवडते का इमरती सांगा का. गाईज मी आलो होतो खाली बघा पाणी घ्यायला, परत आम्ही लागले कामाला. तर वर तुम्हाला आवाज येत असेल, पप्पा करायला लागलेत सगळं काम. आणि चला आता वर जातो, पाणी घेऊन पप्पांना पण देतो आणि पटकन आवरूया. 4 वाजत आल्याच गाईज आणि अजून आमचं आवरलेलं नाही आहे. चला तर गाईज मला नाही वाटत हे आज कंप्लीट होईल, कारण की खूप हार्ड झाले गाईज. त्याच्यामध्ये माझ्या मते सिमेंट जास्त वापरले गेले, त्यामुळे ते तुटत नाही आणि ओलं आहे ना त्यामुळे पण बहुतेक तुटत नसेल. तर गाईज बघा सगळी आमची लाईन काढून झालेली आहे. आता फक्त ही लाईन आणि ही लाईन राहत्या, ते आता उद्या करणार आम्ही. त्याच्या आधी म्हटलं आता हे सगळं जे काढलेलं आहे ना ते स्वच्छ करून घेऊया. आता बघा एवढी पोते भरून ठेवलेले आहेत आम्ही गोळा करून सगळं. हे बारीक माल पण आहे भरपूर एवढा, ते सगळा गोळा करून मग झाडून पाणी वगैरे मारून घेतो. तर बघा आज एवढं काम झालं. हे ॲक्च्युली झालं असतं पण भिंत बांधल्यामुळं आहे का नाही आपल्याला बाहेरूनच काढावं लागले, त्यामुळं दमवा लागले ते खूप. तुम्हाला एक सांगतो मज्जा, एवढं करताना काय झालं गोळ सांगतो तुम्हाला. हातोडीच तुटली, हे लाकूड मधनं हातोडीच निघाली, त्यामुळं परत नंतरनं पार होती आपली, पारनं थोडं काढलं. तर गाईज बघा आता आमचं काम काय चालू आहे, सगळं हे पोत्यात भरून वरून पहिला इथं आणून ठेवलं, आता इथून मागं नेऊन ठेवायला लागले. चला तुम्हाला दाखवतो आता. हे बघा गाईज इकडं आता आणून ठेवायला लागले आम्ही मागच्या बाजूला. हे आपलं टॉयलेट बाथरूम आहे त्याच्यासमोर आणून ठेवायला लागले. किती सोपं झालं बघा, तिकडून डायरेक्ट आम्ही चढून कट्ट्यावर नाही असं इथं आणून ठेवायला लागले. जर हा असा तर त्या जिनावरून खालून फिरून परत मग इथं आणून ठेवावं लागलं असं. आता हे मागं का ठेवायला लागले, मम्मीने सांगितलं मागं ठेवायला. आता ह्याचा इस्तेमाल कसं करते बघूया. आता मे बी हे इथे एक कट्टा करणार आहे, तर त्या कट्ट्यासाठी वापरू शकत्या किंवा आणि कशासाठी वापरत्या बघूया आता, तिलाच माहीत. ती म्हटली मागं नेऊन ठेवा फक्त, नंतर मी सांगते तुम्हाला आल्यावर. चला गाईज आता बारीक माल आहे ते भरायचं आहे. आता ह्यातली पोती घेऊन जातो 2-3, म्हणजे 3 घेऊन जावा बा, हां म्हणजे भरून आणता येते. माझा अवतार ठीक नाही गाईज म्हणून मी बॅक कॅमेरानं बोलायला लागले. एवढा धुळा झाला आहे ना विचार नका. सगळं सिमेंटचंच सगळं आहे ना, झाडून वगैरे वरचं काढले तो. चला आता तुम्हाला दाखवतो वरती कशी स्वच्छता झाल्या ती. तर बघा गाईज हे आता हे असं बारीक गोळा करून ठेवले आणि हे भरून ठेवले पप्पांनी. इकडं बघा इकडं सगळं मी गोळा करून दिलं आणि पप्पांनी भरून ठेवलं आहे का. हे 2 पोत आहेत. अजून आता इथं ढीग आहे आणि हे विटा पण खाली नेणार आहे, ते 1 पोत आहे. तर कसं झालं सांगा कमेंटमध्ये. आता पाणी चालू करून पाणी पण मारणार आहे, त्यावेळेस आणि तुम्हाला दाखवतो. तर गाईज बघा सगळ्या इथल्या विटा पण होत्या त्या पण नेल्या, सगळं चकाचक केले एकदम. आता फक्त ही बाजू आणि ही बाजू राहिल्या ते आळं काढायची. आता उद्या पप्पा काढतील, उद्या मी काय जमलंच तर येणार, नाहीतर नाही येणार. आणि हे बघा आता सगळं क्लीन करून झालेलं आहे. आता बोर लावतो आणि मस्तपैकी ह्या भिंतींना पण पाणी मारतो आणि इथं पण आपलं स्लापवर पण पाणी मारून घेतो. आणि इकडे जिना पडदी आहे त्यांना पण पाणी मारून घेतो. पप्पा कुठं गेले आता खाली. हे बघा सगळं हे जे वाळू बारीक भरली आणि खाली पोते नेऊन ठेवून आलो.
जवळजवळ आता तुम्ही बघू शकता किती पोती झाली बघा. तिथं खाली ठेवल्यात आम्ही मागच्या साईडला बघू शकतो. बघा आता वाजल्यात 7:30 आणि सगळ्या भिंतींना पाणी मारून घेतलं आणि आता स्लॅपला पण पाणी मारून घेतलेलं आहे छानपैकी. पप्पा तिथं माझी वाट बघायला लागल्यात खाली. इकडं आता पाणी मारत जायचं आहे मला पटकन. तर चला गाईज, माझा अवतार काही चांगला नाही आहे पण आता आवरून आम्ही निघतो घरी. मात्र गाईज आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.